कर्मात होईल मोठी वृद्धी, लाभासह मिळेल मनशांती. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी थांबून स्वतःला विचारला का की मी इतका जबाबदार आहे, इतका कष्टाळू आहे, तरीही माझ्या वाट्याला कायम जबाबदाऱ्या का येतात? कारण तुमची मकर रास ही ओझं वाहण्यासाठी नसते, तर डोंगर चढण्यासाठी तुमचा जन्म झालेला असतो. फेब्रुवारी 2026 हा महिना आता परिणाम दाखवणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही गप्प बसून कष्ट केले, त्या गोष्टी हळूहळू बोलायला लागतील. 2025च्या मार्च महिन्यात तुमची 7.5 संपलेली आहे. एक सकारात्मक सूर तुमच्यातून उलटला आणि तुम्ही स्वतःला ओळखून कार्य करायला लागले. मकर राशीचे जातक स्वप्न विकत घेत नाही, तर ती उभारतात. कायमस्वरूपी कार्य करतात, एखादं कार्य संपूर्ण ताकदीने करतात. त्यामुळे आज नाही तर उद्या मकर राशीचा विजय हा पक्का असतो. मकर राशीचा स्वभाव शिस्तप्रिय आहे, व्यवहारप्रिय देखील आहे, जबाबदारीने वागणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य आपण समजून घेत आहोत. आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मकर राशीचे स्वामी शनिदेव तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते स्थान त्यांना विशेषत्वाने आवडतं. तेथून ते भाग्यस्थानावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे अर्थातच या काळात तुमचं व्यक्तिमत्व उत्साहाने परिपूर्ण राहणार आहे. तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल, इतरांवर देखील जबाबदाऱ्या टाकाल. थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हा महिना असेल. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं उत्पन्न स्थिर असेल. कदाचित उत्पन्न वाढीचे संकेत मिळतील. प्रॉपर्टी, गुंतवणूक हे विषय तुमच्या चर्चेत यायला लागतील. आधी केलेल्या परिश्रमाची फळं देखील मिळायला लागतील. कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. मात्र आपल्या भावनांना सांभाळण्यासाठी थोडा वेळ काढा. शब्द मोजके वापरा, कठोर बोलणं टाळा, हा सल्ला देण्यात येत आहे. मकर जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही प्रश्नासाठी कार्य करता की शांतपणे नियोजन करता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तुमच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या तृतीय स्थानात राशी स्वामी शनिदेव विराजमान आहेत. कामाच्या निमित्ताने तुम्ही सातत्याने तुमचे प्रवास होतील. कुठे विश्रांतीची गरज जाणवेल. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता का? जर काढत नसाल तर नक्की काढा. या काळात ते तुमच्यासाठी उपयुक्त आणि आवश्यक आहे. यावर तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या घरातील दक्षिण दिशा स्वच्छ ठेवायला हवी. वाहन खरेदीचे योग आहेत. त्यामुळे ज्या जातकांचे त्या दृष्टीने काही नियोजन सुरू असेल त्यांनी या काळाचा उपयोग करायला हवा. आईसोबत मनसोक्त गप्पा मारा. आईचे आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करा. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने मकर जातकांसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे पंचमेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या राशीतच विराजमान आहेत. टेक्निकल किंवा प्रोफेशनल कोर्सेसमधील शिक्षणासाठी हा काळ उत्तम म्हणता येईल. या काळात तुम्ही जर अभ्यासात शिस्त ठेवली तर तुम्हाला मोठं यश प्राप्त होऊ शकतं. विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याचे, प्रेमविवाहाचे शुभयोग निर्माण झालेले आहे. नात्यामध्ये तुम्ही स्थिरता टिकवायला हवी. संततीकडून प्रगतीचे संकेत प्राप्त होतील. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला अंतर जाणवू शकतं. म्हणून जोडीदारासोबत संवाद वाढवा. थोडा रोमॅन्टिक ब्रेक घ्या. तेच या काळात तुमच्यासाठी लाभदायक राहील. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता
तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः गुडघेदुखी किंवा थकवा असा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांना कर्जफेडीचा मार्ग सापडेल. शत्रू निष्प्रभ होतील, ज्यामुळे तुम्ही स्पर्धेत टिकून राहाल. त्यांची अधिक चिंता करू नका. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे जातक नोकरी करीत आहेत त्यांची जबाबदारी वाढणार आहे. प्रमोशनची संधी निर्माण होईल. सरकारी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने बांधकाम क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, रिअल इस्टेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. रामायणातील भरत सत्ता हातात असूनही कर्तव्याला सर्वोच्च मानतो. मकर राशी देखील कर्तव्याला सर्वोच्च मानते. तसंच कर्तव्याने मिळालेलं यश हे कायमस्वरूपी असतं असं देखील ती मानते. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला स्थिरता आणि समाधान प्राप्त होणार आहे. या काळात तुम्हाला एक प्रकारची आध्यात्मिक ओढ लागेल. जुने अनुभव तुमच्या उपयोगी पडतील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामीची भाग्यस्थानावर दृष्टी असणं अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तुमच्या राशीमध्ये दोन्ही त्रिकोणाचे स्वामी विराजमान आहेत आणि ते लक्ष्मी योग बनवित आहेत. राशीतच बनलेला लक्ष्मी योग हा तुमच्यासाठी प्रगतीदायक आणि यशदायक ठरेल. लाभेश राशीत असणं देखील तुमच्यासाठी मोठा शुभसंकेत म्हणता येईल. त्यातून अचानक धनलाभाचे योग निर्माण झालेले आहे. अशा प्रकारे हा महिना तुमच्यासाठी अनेक शुभसंकेतांनी भरला आहे. तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहेत. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता स्वतःवर सर्व जबाबदाऱ्या घेऊ नका. आवश्यक असल्यास थोडीशी मदत इतरांना मागा. वेळेवर योग्य विश्रांती घ्या. या काळात तुम्ही उत्तम कर्म करणार आहात, कारण या महिन्याच्या सुरुवातीला तुमचे कर्मेश राशीतच विराजमान आहेत. 5 तारखेला ते धनस्थानात जाणार आहे. कर्मेश जेव्हा धनस्थानात जातो तेव्हा धनप्राप्तीचे योग वाढलेले असतात. पद वाढेल, प्रतिष्ठा वाढेल, दीर्घकालीन फायदे होतील, मनशांती देखील लाभेल. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता महिन्यातील काही खर्च प्रत्येकाला लागू असतात. ते खर्च या महिन्यात लागू असतील. आरोग्यावर खर्च होऊ शकतो. खर्चाचं योग्य नियोजन करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. शिक्षणासाठी, प्रगतीसाठी तुम्ही काही खर्च करणार आहात ते देखील सकारात्मक खर्च ठरतील. अर्थात ते तुम्हाला करावेच लागतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. मकर राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्याचा सिनेमा स्लो आहे, परंतु त्याचा क्लायमॅक्स मात्र जबरदस्त असतो. हे चॅनल फक्त भविष्य सांगत नाही तर भविष्य घडवायला शिकतं. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही शुभ तर काही अशुभ ताणतणावाचे दिवस असतात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने मकर राशीसाठी या महिन्यातील 7, 17 आणि 25 हे दिवस शुभ, तर 4, 14 आणि 23 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा. आपल्या ग्रंथांमध्ये थेट प्रवाह करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य या उपायांमध्ये असतं. रामायण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रामायणातून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी तुम्हाला देत आहे. मकर राशीच्या दृष्टीने तपश्चर्या, कर्तव्य आणि शिस्त ही तुमची बलस्थानं आहे. तुमच्यासाठी रामायणातील अशी चौपाई आहे, तपबल ते जग सृजही विधाता. सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास परिश्रम आणि संयम कधीही वाया जात नाही. उपायांच्या दृष्टीने तुम्ही शनिवारी रामनामाचं लेखन करायला हवं. शक्यतोवर जबाबदारी टाळू नका. संयम ठेवा. वेळ तुमचीच आहे. शनिवारी काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावा. या उपायांमुळे तुमचं कर्मफळ सुधारेल. कामात स्थिरता येईल. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मकर राशीच्या जातकांसाठी ब्लॅक एगेट हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त आहे.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. राशी वेगवेगळी असू शकते. रामनाम सगळ्यांसाठी समान आहे. रामनाम कधीच बदलत नाही. सर्व राशींसाठी एकच मंत्र, तो म्हणजे ओम श्रीरामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो, ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा उपाय आहे, जो कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील. नक्की करा. फेब्रुवारी 2026 हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.